हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता पाऊस ना काल पण होता, खूप होता काल आणि आता नक्षत्र चेंज झालं आहे. तर आता पण पाऊस ह्या नक्षत्रामध्ये पण खूप पाऊस पडतो. म्हातारा वगैरे काहीतरी नक्षत्र आहे असं, तर त्याच्यामध्ये पाऊस पडतो. तर आपण जी काही अळी घातलेली होती, तर ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. काकड्या वगैरे आपल्या मस्त झालेल्या आहेत. छान वेली पण फुटलेल्या आहेत. आता तसं बघायला गेलं तर आपण 1, 2, 4 ठिकाणी घातले होते. त्यातल्या 2 ठिकाणीच बिया चांगल्या वर आल्या होत्या. नंतर मग मागून वगैरे घालून पण बिया काही वरती आल्याच नाहीत. तर असं म्हणतात, की 1-2दा घातल्यानंतर मग परत बिया येत नाही. मग नंतर टाकलेलंच नाही. अशी आता आपल्याला 2 अळी चांगली झालेली आहेत, मस्त फुटलेली आहेत आणि पाऊस पण बाहेर पडतो. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. काकडी मस्तपैकी झालेल्या आहेत. एकदम हिरव्यागार झालेल्या आहेत. आता हा पुढच्या महिन्यापर्यंत फुलं वगैरे म्हणजे किंवा साधी फुलं वगैरे आता पडतील. त्याच्यानंतर मग छानपैकी जी फळ घेऊन येणारी जी फुलं आहेत ती पण पडतील. सो पुढच्या महिन्यात काकड्या मस्तपैकी लागायला लागतील. एकदा काकड्यांची फुलं पडली ना, की काकड्या मोठ्या व्हायला टाईम नाही लागत, पटकन मोठ्या होतात. कारण की त्यांची जी काही ग्रोथ आहे ती एकदम फास्ट असते त्याच्यामुळे. तर जाऊया, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्या काकड्या झालेल्या आहेत त्या. पाऊस पण दाखवते चला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आहे ना सगळीकडे म्हणजे ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मग फळभाज्या असू दे किंवा पालेभाज्या असू दे. आणि चला तुम्हाला दाखवते डायरेक्ट. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तुम्हाला बाहेरचं क्लायमेट पण दाखवते. तर बघू शकताय बारीक बारीक म्हणजे मोठा पाऊस नाही येऊन गेला आहे आणि आता बारीक बारीक पाऊस पडतोय. तर असा जरी पाऊस असेल ना तरी ठीक आहे, कारण की शेतीसाठी. तर हे बघा पूर्ण साईड ओलं चिंब असं झालेलं आहे आणि झाडं पण मस्त हिरवीगार झालेली आहेत मस्तपैकी. बघा ह्या साईडला पण. तर आपली ह्या साईडला झाडं ठेवलेली आहेत कारण तर यांना ना पाणी जास्ती चालत नाही. हे बघा एक आपली आहे ना ती पूर्ण मरतच आली आहे बघा. तर ह्याच्यामध्ये ना पाणी साठतं. आता खाली होल वगैरे मारलेले आहेत तरी पण ह्याच्यात पाणी साठतं. त्याच्यामुळे ना आपण ह्या साईडला आणून ठेवलेले आहेत झाडं. पूर्ण जर पाणी साचलं ना तर झाड मरण्याची शक्यता दाट असते. तर हे बघा त्याच्यात मी ना आवोकाडोचे पण टाकून ठेवलेत. तर बघा, तर ना आवोकाडोची झाडं झालेली आहेत तयार. त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल, मी दाखवेन तुम्हाला. तर म्हटलं चला जाऊया, बघून येऊया आपण. आणि कातळावर पूर्ण कातळ बघायला मिळाली. पावसाने नेमकी हजेरी लावली होती. आज दिवसभर पाऊस पडतो, संध्याकाळ झालेली आहे आणि आता मच्छर पण खूप असते. आणि आताचे जे मच्छर असते ना बसली तरी कळत नाही. तर ही बघा आपली वेल आहेत, मस्तपैकी तयार झालेल्या अळी आहेत. बघा वेली पण मस्त झालेल्या आहेत. स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा अगदीच छोटी होती रोपं, पण आत्ता बऱ्यापैकी छान वेली फुटलेल्या आहेत. तर मध्ये पाऊस नव्हता त्याच्यामुळे पाणी वगैरे घालावं लागायचं कारण की ऊन खूप होतं. पण आता वेली एकदम टवटवीत झालेल्या आहेत. काही दिवसांनी लवकरच आपल्या काकड्या लागणार. त्यांची मुळं पण बघा बाहेर कशी आलेली आहेत. त्यांना पुरण वगैरे आता घातलेलं. आता नंतर काही पुरण आपण घालणार नाही आहे. अति पण पुरण घातलं तर ते मरणार वगैरे वेली. तर छानपैकी मस्तपैकी हिरव्यागार अशा झालेल्या आहेत. आम्ही 5 अळी टाकलेली होती, त्यातल्या 2च अळी झाले आहेत. बाकी 3 अळीतल्या बियावरती आल्याच नाहीत. 3मधले एक आली होती पण ती पण जगली नाही. तर असं होतं. तर डबल टाकून पण आल्या नाहीत. तर बघा इथे एक मास होता आपला, ज्याच्यावर आपण माती काढून तिकडे टाकलेली आहे वरती ज्या काही अळी लावलेल्या तिथे. आणि इथे एक होतं. प्लस आपल्या शिराळ्याच्या ज्या काही बिया त्या पण आल्या. तर इथे आपण लावलेलं आहे चिबूड. तर बघूया झालं ते झालं. दुसरीकडून उचलून इथे लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा दुसरं जी अळी आहे ती आपली इकडे आहे काकडी. आता ह्या काकड्यांमध्ये मी जेव्हा स्टार्टिंगला पण सांगितलं होतं की याच्यामध्ये मिक्स आहेत. बाजारी पण आहेत प्लस आपल्या गावठी पण आहेत. आणि क्लायमेट बघा खूप पाऊस म्हणजे खूप पाऊस होता. तर कमी पाऊस होता म्हणजे तसं बघायला गेलं तर आता पावसाचं जे काही पिरियड आहे तो खूप म्हणजे भयानक आहे, कारण की सगळीकडे पाणी भरतं. तर सकाळपासून पाऊस लागतो. तर ह्या सगळ्या शिड्या बघा कशा लावलेल्या आहेत. तर ह्यांना ना डिरेक्शन द्यावी लागते प्रॉपर, जेणेकरून त्यांनी ज्यांचे वेल आहेत ते चांगले सरळ स्ट्रेट जातील असे. तर आपला खाली माच आहे फाट्यांचा, त्याच्यावरती आपण हे सोडलेलं आहे. त्या ह्या सगळ्या बांबूच्या लावलेल्या आहेत. आपण शिऱ्या बांबूच्या वगैरे लावतात, गंधारीच्या वगैरे लावतात. अजून वेगवेगळ्या बोरीचे वगैरे जे काही काट्यासारखे असतात ना ते पण लावले जातात. तर इकडे बघा असं कातळावरती असंख्य भाज्या रुजलेल्या आहेत. त्यातली एक भाजी म्हणजे टाकळी इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते टिरडे पण बघायला मिळतील. तर आता सोनावळ्या पण येतील काही दिवसांनी, नागपंचमीच्या आधी सोनावळ्या वगैरे येतील. तर इकडे कातळावरती भयानक भाजी रुजलेली आहे. कुरडू वगैरे पण रुजलेला आहे. तर असे ह्या दिवसांमध्ये छान छान अशा भाज्या पण छान लागतात. ते घराच्या वरती सगळे आम्ही बनवलेलं आहे. तर पाऊस बघा क्लायमेट एकदम धुकं-धुकंसारखं बघायला मिळेल तुम्हाला. तर चला मी आता तुम्हाला चिबूड पण थोड्या वेळाने दाखवते. तर असे आपली काकडीचं सगळं छानपैकी दिसतात. म्हणजे जीव चांगला लागलेला आहे, वेली पण चांगल्या वाढलेल्या आहेत. तर इथे आपण चिबूड लावलेला आहे. म्हटलं असंच ठेवणार असं काहीतरी आपण लावूयात. चिबूड लावलेला आहे इथे आपण. तर आता तुम्हाला मी रानटी सुरण दाखवते बघा. हे रानटी सुरण आहे, जे आपण बाजारातून आणतो ते वेगळं सुरण. तर हे रानटी सुरण आहे. तर रानटी सुरण असं दिसतं. रानांमध्ये पण मोठ्या प्रमाणात ह्या सीझनला दिसतात.
जी पानं बघायला मिळते तर अशी असतात आणि खालचा देठ असतो ना तो एकदमच असा ब्राऊन असतो, थोडा व्हाईट असतो आणि आपलं जे असतं ते पूर्ण ग्रीन असतो पाठचा खालचा देठ वगैरे. तर अशा पद्धतीने आपले 2 अळी बऱ्यापैकी छान झालेले आहेत. तर काही दिवसांनी बघूया लवकरच लागतील काकडं, पण ते पण व्हिडिओ लवकरच येतील. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पानं पण मस्त झालेली आहे. काही ठिकाणी कीडसुद्धा लागलेली आहे, कारण की आता ह्या दिवसांमध्ये आहे ना मोठ्या प्रमाणात कीड लागते पावसामध्ये. तर काय पानांना कीडसुद्धा लागलेली आहे. मग भुरी वगैरे आपण मारतो, जास्ती कीड वगैरे पडली. भुरी म्हणजे काय, तर राखाडी असते ती. आता हा जो माच तयार केला ना, ते ह्या माचावरती आपण ह्या ज्या सगळ्या वेली आहेत ना, त्या माचावरती जातील आणि नंतर छानपैकी याच्यावरती काकड्या लागतील. तर ह्याच्या खाली आपली सगळी लाकडं आहेत, त्याच्यावरती पत्रा वगैरे टाकलेले जेणेकरून भिजू नये यासाठी. तर आता बघू शकता छान छान अशा ढिऱ्या फुटतात बघा. तर ह्या ढिऱ्या ना तुम्ही बाहेर वगैरे आला तर ना छान सरळ करायच्या, म्हणजे त्या सरळ अशा जातात. तर इथे पण कीड लागलेली बघायला मिळेल तुम्हाला. आता काय ज्या छोट्या वेली बघा आल्या, त्यांनी कसं जपडून ठेवलं आहे बघा शिरांना, एकदम पकडून ठेवलं आहे. तर अशा ह्या शिरांना पकडून ठेवतात आणि आता काही दिवसांनी छानपैकी काकड्या लागायला लागतील. तर लवकरच व्हिडिओ येईल, लागल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्या 2 ठिकाणी 2 वेली झालेल्या आहेत तयार एकदम. एकदम हिरव्यागार बघायला मिळतील तुम्हाला आता बऱ्यापैकी आणि आता ह्या दिवसांमध्ये ना सगळीकडे अशा वेली बघायला मिळतील. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.